ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता आज काय आहे? आनंद चतुर्दशी. आता आपण गणपती बसवला, गणपती नाचलो, आनंद व्यक्त केला आणि मग आता गणपतीचे जे गुण आहेत ते गणपती आता आनंदात विलीन होणार. मग आता आपण त्याचे जे गुण आहेत आता परत पुढच्या वर्षी येणार, तोपर्यंत त्याचे जे गुण आहेत ते गुण आपण आता अंगात घ्यायला पाहिजे. आता मनुष्य जन्मामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार असे 6 विकार आहेत आणि ते त्याला त्रास देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा लोभ, खतरनाक जर असेल तर लोभ. बघा या लोभापायी आतापर्यंत अनेक अशा काही घटना घडलेल्या आहेत. आणि लोभ आणि आशा या दोन्ही गोष्टी काय आहे? त्या म्हाताऱ्यावरती नाही, ते चिरंजीव आहेत. मग आता आपल्याला काय आहे? लोभ फुकट घ्यायचं नाही. मी कष्ट करीन, शेती करीन, नोकरी करीन, व्यवसाय करीन आणि व्यापार करीन आणि मला मी फुकट कोणाकडून घेणार नाही आणि फुकट कोणाकडून देणार नाही. हे व्रत आज आपण गणरायाकडून शिकून घ्यायचं आहे. बघा फुकट घेतल्याचे काय परिणाम होतात. महाभारतामध्ये कर्ण आहे. कर्ण हा कोण होता? कुंतीचा मुलगा होता. तो पाण्यात सोडला. तो एक सारथ्यानी आणि तो वाढवला आणि तो कोण होता? क्षत्रिय होता. परंतु त्याला काय होतं? त्याला युद्धाची हौस होती. जसं आपण क्रिकेटचा खेळ खेळतो ना तसं त्याला त्या युद्धामध्ये भाग घ्यायचा होता. आणि मग त्याला काय सांगितलं का तुला युद्धात भाग घेता नाही, कारण ज्याला युद्ध करायचे त्याच्यापाशी राज्य पाहिजे. बघा त्याचा अपमान झाला, कारण त्याला माहीत होतं द्रोणाला का हा अर्जुनाला ऐकणार नाही. आणि द्रोणाचं लक्ष कोणाकडे होतं? सगळं होतं कोणाकडे? अर्जुनाकडे. बघा एकलव्य त्यांनी त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये बाण सोडले होते आणि ते द्रोणाला कळलं हा आपल्या अर्जुनाला काय आता ऐकणार नाही. आणि मग त्याच्याकडून त्याने काय केलं? गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून घेतला. तरी तो एकलव्य हरला नाही. आणि तसं कर्णाला त्यांनी विरोध केला. कर्णाला खूप दुःख झालं. आणि मग त्यावेळेला दुर्योधन असे काही लोक आहे ना, ते लय धूर्त असतात. माणसाचा कसा वापर करायचा ते जाणून घेतात. आणि आजही राजकारणी लोक धूर्त असतात आणि माणसाचा वापर करून घेतात, व्यापारी. आणि मग त्यांना सांगितलं मी हा कर्ण जो आहे याला मी 5 गाव जागीरदार देतो. आणि त्याला लगेच 5 गावांचा राजा केला. राजा केल्यानंतर झालं, त्याने युद्धात भाग घेतला. आणि कर्ण दानशूर होता. कर्णासारखा वीर ह्या जगात नव्हताच. स्वतः कर्णाची भगवंतांनी प्रशंसा केलेली. कर्ण आणि अभिमन्यू. आणि मग ज्या वेळेला शिखंडी याचा मुलगा शिखंडी याला मारणार त्यावेळेला दुर्योधनाला, त्यावेळेला त्याने काय सांगितलं? अरे कर्ण आता हा मला मारून राहिला, आता मी माझं युद्ध करतो, ते तुझं बघ म्हणून. अरे म्हणा तुझ्या किती शक्ती आहे? अरे म्हणा ती शक्ती माझा अपमान केलेला आहे अर्जुनाने आणि त्या अर्जुनाकरता मी ठेवले. मला अर्जुनाला मारायचे. माझा जर वैरी असेल कोण? एक अर्जुन. त्यावेळेला त्याने काय सांगितलं त्याला? तुला मी 5 गाव जागीरदार दिली, तुला राजा केलं आणि तू फुकटचं खाल्लं.
बघा, कर्णाला खूप वाईट वाटलं आणि कर्णाला ती शक्ती जी होती ना ती त्याच्यावर सोडली आणि त्याला याला मारलं आणि मग शिखंडीला मारलं. आणि मग ज्या वेळेला अर्जुनासंग कर्ण लढाई करत होता, त्याचा रथ जमिनीत गुंतला आणि शस्त्रहीन झाला आणि त्याचं मुंडकं अर्जुनाने उडवलं. बघा, अर्जुन आणि म्हणून कर्णानं जर फुकट घेतलं नसतं तर त्याला मारायला लागलं नसतं. म्हणून आज आहे ना हे उदाहरण आपण लक्षात घ्यायचे. आणि मग असा शूरवीर कर्ण होता आणि त्या शूरवीर कर्णाला फुकट घेतल्यामुळं त्याला मरण पत्करावं लागलं. कर्णासारखा दानवीर जगात नव्हता, कर्णासारखा शूर जगात नव्हता, तरी त्या कर्णाला मरावं लागलं. कशामुळं? फुकट घेतल्यामुळं. म्हणून प्रत्येक तरुणाने, प्रत्येक माणसाने विचार करायचा, मी फुकट घेणार नाही आणि फुकट कोणाला देणार नाही. फुकट घेताना म्हणून लाचार बनतो. मी कोणाला लाचार बनवणार नाही, मी लाचार बनणार नाही. मला फुकट नको आहे. मी काम करीन, मी कष्ट करीन, मी नोकरी करीन, मी व्यवसाय करीन, मी शेती करीन, पण मी कोणाला फुकट देणार नाही आणि फुकट घेणार नाही. हे आज आपण गणरायाला प्रार्थना करू. गणराया, मी आता तू 12 महिन्यांना येशील आणि मी तुझ्याकरता मी कोणाकडून फुकट घेणार नाही आणि फुकट देणार नाही. हे व्रत मी तुझं पाळणार. आणि मग माणूस फुकट घेतल्यानं लाचार बनतो. आणि संगतीनं संगत, माणसाला संगत कशी असावी, संगत कशी असावी. बघा, एकलव्य खूप शूर होता आणि पण तो जरासंधाच्या संगतीला गेला. जरासंध हा खोटा होता, कृष्णाच्या विरोधात तो लढाई करत होता आणि मग त्या जरासंधाच्या लढाईत असल्यामुळं कृष्णाने एकलव्याला मारलं. बघा, एवढा शूरवीर पण कशाने गेला. आता कर्णासारखा दानशूरवीर जगात नव्हता. कर्णाला संगत कोणाची लागली? दुर्योधनाची. एवढे मोठे शूरवीर होते पण तरी म्हणे तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला आणि तुका म्हणे वाया गेला संगती म्हणे. बघा, हिरा जो असतो ना, आज इंग्लंडमध्ये कोहिनूर हिरा आहे आणि आजही हिरे आहेत. हिऱ्याच्या किमती 2-2, 3-3 लाख रुपये. परंतु हिरा जो आहे ना, तर हिरा अग्नीत घातला तो फुटत नाही, जळत नाही, आयरनीवर फुटत नाही. पण त्या हिऱ्यावरून जर ढेकून जर गेला ना, त्याच्या 2 खापा होतात. तसा मनुष्यदेह हा हिरा आहे. म्हणून तो संगतीमुळं काय होतो? वाया गेतो. म्हणून सत्संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. मग मला संगत कोणाची पाहिजे? गीता, भागवत, ज्ञानेश्वरी या ग्रंथांच्या संगत पाहिजे. मी वाईटांच्या संगतीला जाणार नाही. प्रत्येक मुलींनी, प्रत्येक मुलांनी आज गणरायापाशी प्रार्थना करायची की मी संगत ही चांगली करील, वाईटाच्या संगतीला जाणार नाही. मी चांगली संगती करील आणि चांगल्याची संगत जर धरली तर माणूस चांगला होतो, वाईटाच्या संगतीमुळं वाईट होतो. म्हणून हे 2 व्रत मी फुकट घेणार नाही. आणि मी संगत, जीवनामध्ये मनुष्य संगतीनं खराब होतो. म्हणून मी आज गणरायापाशी प्रार्थना करीन आणि मी चांगल्या संगतीला जाईल. मी फुकट घेणार नाही, मी कष्ट करीन, मला कोणाचं फुकट नको. आणि हे व्रत आज आपण गणरायाकडून घेऊया. जय भैरवनाथ महाराज की जय.